नमस्कार मंडळी. तर ह्यो असा नवरात्रीचो पहिलो दिवस. पूजेची तयारी चालू केलंय आणि आमच्याकडे तांब्याच्या तांब्यावर हळदी कुंकवाची 9 बोटा आणि त्याच्या तळाक स्वस्तिक काढला जाता. त्यामुळे मी ता करत होते. शुद्धीकरणासाठी मी सकाळी आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य घेतलेच होते. त्याचप्रमाणे मग प्राशन करण्यासाठी पण पंचगव्य घेतले. पूजेची तयारी करून ठेवलंय आणि पप्पा इकडे रुजवान घालतात. तर आम्ही माती घेऊन येतो आणि त्याच्यात नंतर शेण घातला जातं आणि 9 धान्य आदल्या रात्री भिजवून ठेवतो. नंतर ता घातला जाता आणि त्याच्यात गोमूत्र, हळदी कुंकू आणि इतर बरेच प्रकार घालून मग असा रुजवान आम्ही करतो. कलश ठेवण्यात इलो आणि त्याच्यात 9 आंब्याची पानं, नारळ असं ठेवलं जातं. 9 ह्या अंकाक महत्त्व असतं. मग त्यामुळे सगळ्याच गोष्टी 9 ह्या संकेतच केले जातात. देवीची पूजा मी केलंय आणि मीच पूजा करते कारण माझे नवरात्रीत उपवास असतात आणि जर मला लेडीज प्रॉब्लेम इलो तर मग मम्मी करता. आणि आमच्याकडे दसऱ्याक देवीचं विसर्जन केला जाता. त्यावेळी उपवास सोडले जातात आणि ह्यावेळी 11व्या दिवशी दसरो इलेलो असता. मग दुपारी आरती वगैरे करून देवीक नैवेद्य दाखवलं गेलो. उशीर झाल्यामुळे मग संध्याकाळी मम्मी उत्सव मूर्ती जी असतात तिका साडी वगैरे नेसवल्या आणि तिचे जे अलंकार आम्ही नेहमी घालतो ते घातले गेले आणि ही अशी सुंदर अशी उत्सव मूर्ती आमची तयार झालेली आहे. दुपारी मी दूध आणि फळा खाल्ले आणि रात्री वरीचो भात खाल्लाय आणि मी जास्त पाणी पिते त्यामुळे उपवास लागत नाही आणि देवीची कृपा असता. नवरात्री सप्तशती पाठ मी हमखास करतोय आणि तुम्ही पण आवर्जून करा. आणि मी 16 अध्याय असतात ते 9 दिवसाचो पाठ मी करतोय आणि रात्री आमच्याकडे नवरात्रीची आरती ही हमखास केली जाता. तर असं होतो ह्यो नवरात्रीचो पहिलो दिवस, ही पहिली माळ. तर तुमच्याकडे कशी घटस्थापना केली जाता माका सांगा. धन्यवाद मंडळी.